नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला। तर आज आहे भावांनो आपला 23वा दिवस 30 डेज व्हिडिओ अपलोडिंग चॅलेंज मधला, ज्यामध्ये आपण 30 दिवस कंटिन्यू गणपती बाप्पा स्पेशल स्टेटस व्हिडिओ इथं आणणार होते। त्यामधला आपला आजचा 23वा दिवस इथं असणार आहे। भावांनो व्हिडिओ आजचा खरंच खूप खास झालेला आहे, कारण यामध्ये आपण म्युझिक प्लस बीट सिंग इथं आणलेलं आहे, जसं तुम्ही प्रिव्ह्यूला आताच बघितलेलं आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर आतापर्यंत आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका, कारण इथं अशा प्रकारची मराठीतून एडिटिंग शिकवत असतो। तर आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि खाली एखादी कमेंट नक्की करा की तुम्हाला व्हिडिओ आवडला का नाही ते। नाहीतर तुम्हाला काही नवीन स्पेशल डिमांड असेल तर तुम्ही ते पण खाली कमेंट करू शकता, आपण त्याच्यावर पण ट्युटोरियल इथं घेऊन येऊया। चला भावांनो आपण आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे तिथं चालू करूया। तर भावांनो सगळ्यात आधी तुम्हाला आपलं बीटमार्क आणि शेक इफेक्ट आपल्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करायचं आहे। बघू शकता हे तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करून घेऊ शकता। आणि यावर तुम्हाला काय करायचं आहे, बीटमार्क आणि शेक इफेक्ट जे आहे त्यामधला बीटमार्क इथं चालू करून घ्यायचा आहे। बीटमार्क जसं तुम्ही इथं चालू करशाल, यामध्ये तुम्हाला जे काही बीट्स आहे त्या सगळ्या बीट्समध्ये आपले गणपती बाप्पाचे जे काही फोटो आहे ते तिथं तुम्हाला लावून घ्यायचे आहे। तर आपल्या या बीटमार्कमध्ये तुम्हाला इथं काय करायचं आहे, आपले जे काही फोटो आहे ते इथे लावून घ्यायचे आहे। फोटो कसे लावायचे मी तुम्हाला दाखवून देतो। प्लसवर क्लिक करून मीडियावर क्लिक करायचं आणि आपले जे काही गणपती बाप्पाचे मी तुम्हाला फोटो दिलेले आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये ते इथं लावून घ्यायचे आहे। फोटो अशा प्रकारे इथं लावायचा, वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते इथं क्लिक करून टाकायचं आहे। काही अशा प्रकारे बघू शकता फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ते इथं तुम्हाला असं क्लिक करून टाकायचं आहे। पुन्हा त्यानंतर पुढचा फोटो इथं ॲड करायचा आहे। तर अशा प्रकारे एकदम शेवटपर्यंत जे काही तुमचे फोटो असतील ते तुम्हाला इथं असे लावत जायचे आहे आणि वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ते इथं सिलेक्ट करून टाकायचं आहे। काय अशा प्रकारे तर हे तुम्हाला एकामागे एक जेवढे काही तुमचे फोटो आहे ते सगळे फोटो तुम्हाला इथं असे लावून ॲडजस्ट करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे जेवढे काही फोटो असतील ते इथं लावायचे आहे, वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते इथं सेट करून टाकायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे। तर हे सगळे जेवढे काही फोटो असतील ते सगळे फोटो तुम्हाला एकामागे इथं लावून टाकायचे आणि सगळे जे काही फोटो आहे ते तुम्हाला इथं बरोबर इथं ॲडजस्ट करून घ्यायचे आहे। आपले जे काही व्हिडिओ आहे ते 4:5च्या रेशोमध्ये आहे आणि आपले जे काही फोटो आहे ते वेगळ्या रेशोमध्ये आहेत। काही 9:16चे आहे, काही 4:5चे आहे, पण बरोबर रेशोमध्ये नाही आहे। बघू शकता हा फोटो। तर अशा प्रकारे आपले जेवढे काही फोटो असतील ते फोटो तुम्हाला इथे बरोबर इथं लावून घ्यायचे आहे आणि वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन येते ते इथे तुम्हाला नक्की सेट करायचं आहे, ज्यानं आपले जे काही व्हिडिओ आहे ते एका रेशोमध्ये इथे दिसून येईल आणि आपला व्हिडिओ एकदम भारी दिसेल, जसा तुम्ही आता डेमोला बघितला सेम तशा प्रकारे। तर हे असं इथं लावून घ्यायचं आहे। बघू शकता याची ड्युरेशन तर वाढवा आणि याची अशा प्रकारे ते एक्सपांड करून घ्या। पुन्हा त्यानंतर पुढचा फोटो इथे लावायचा आणि आता ते फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ते इथे सेट करून टाकायचं। तर अशा प्रकारे आपले जेवढे काय फोटो आहे ते सगळे फोटो तुम्हाला तसे लावून घ्यायचे आहे। बघू शकता फिल कंपोजिशन एरियावर क्लिक करून असा फोटो इथे ॲडजस्ट करून टाकायचा आहे। तर अशा प्रकारे आपले जेवढे काय फोटो आहे ते सगळे फोटो इथे एकामागे तसे लावून टाकायचे आहे। त्यानंतर पुन्हा हा फोटो हा इथे लावायचा, वरती 3 डॉट लावून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ते इथं सेट करून टाकायचं आहे। तर ते इथे लावायच्या नंतर आता बघू शकता आपला व्हिडिओ तो पूर्णपणे रेडी झालेला आहे। फक्त आता आपल्याला इफेक्ट जे काय बीटसिंगचे जे काही इफेक्ट आहे ते इथे लावायचे आहे। तर ते कसे लावायचे, बॅक येऊन जायचं, आपल्या जे काही शेक इफेक्टमध्ये पहिल्यावाला इफेक्ट असेल ते इथं कॉपी करायचा। हा पहिल्यावाला इफेक्ट कॉपी करून आपल्या बीटमार्कमध्ये जाऊन पहिले जे काही फोटो आहे त्या सगळ्या फोटोना इफेक्ट लावायचा आहे। मी जिथपर्यंत सांगेल तिथपर्यंत तुम्हाला हा इफेक्ट इथं असं लावत जायचा आहे। बघू शकता पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, हे चौथ्या आणि हा 5वा आणि त्यानंतर हा जे काही एक मोठी ड्युरेशनवाला फोटो आहे बघू शकता हा 6वा एक आणि पुन्हा हे या ड्युरेशनपर्यंत, म्हणजे 10.14च्या आधी जेवढे काही फोटो आपण लावले त्या सगळ्या फोटोंना तुम्हाला हा जे काही इफेक्ट आहे ती तसा पेस्ट करून टाकायचा आहे। तर 10.14पर्यंत हा इफेक्ट इथं पेस्ट केल्याच्या नंतर बॅक येऊन आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे। 2 नंबरचा इफेक्ट इथं कॉपी करायचा आहे, इफेक्ट्समध्ये जाऊन 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा, आपल्या बीटमार्कमध्ये जाऊन जे काही आता पुढचे जे काही बीटमार्क आहे त्याच्यामध्ये आपण जे काही फोटो लावले त्या सगळ्या फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट फक्त इथं पेस्ट करून टाकायचा आहे। बघू शकता तुम्हाला आपल्या त्या व्हिडिओला आपल्या फोटोला सिलेक्ट करायचं आणि पेस्ट इफेक्टचं जे काही ऑप्शन असते तिथे तुम्हाला सिलेक्ट असं करून टाकायचं आहे। फक्त फोटोला इथं सिलेक्ट करायचं, इफेक्ट्समध्ये जायचं आणि 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट असं इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे जेवढे काही आपले सगळे फोटो आहे त्या सगळ्या फोटोंना हा जे काही इफेक्ट आहे आपला हा आपल्याला इथं असं लावून टाकायचा आहे। बघू शकता काय अशा प्रकारे फोटोला फक्त तुम्हाला इथे सिलेक्ट करून पेस्ट इफेक्टचे जे ऑप्शन आहे ते तुम्हाला तसं सेट करून टाकायचं आहे। काय अशा प्रकारे हे इथे लावल्याच्या नंतर आता बघू शकता परत सुरुवातीला यायचं आहे तुम्हाला आणि एक मी ब्लॅक शॅडो इथे दिलेली आहे तिथे लावून घ्यायची आहे तुम्हाला। खाली एकदम खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ते ब्लॅक शॅडो भेटून जाईल आणि खालची त्याच्यावर एक आपल्याला PNG पण लावायची आहे, ते पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देईल। तर ते इथं लावून घ्या। तर सगळ्यात आधी आपण आपली जे काही ब्लॅक शॅडो आहे तिथं लावून घेऊया। बघू शकता थोडी आपली खालच्या साईडला आपली ब्लॅक शॅडो आपण ते इथे लावून टाकूया। हे ब्लॅक शॅडोची इथे लावून टाकायची, ब्लॅक शॅडोची ड्युरेशन शेवटपर्यंत इथं वाढून टाकायची
आणि याला इथं बरोबर इथं ॲडजस्ट करून टाकायचं. ब्लॅक शॅडो इथं ॲडजस्ट झाल्यानंतर परत सुरुवातीला जाऊन आपली जे काही बापा नावाची PNG पण मी तुम्हाला दिलेली आहे ते पण इथं लावून टाकायची आहे. बघू शकता बापा नावाची PNG अशी इथं लावून टाकायची, प्लसवर जाऊन क्लिक करायचं आणि एकदम याची ड्युरेशन शेवटपर्यंत वाढून टाकायची आहे आणि आपल्या ह्या PNGला तुम्हाला असं छोटं करून खालच्या साईडला असं इथं ॲडजस्ट करून टाकायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ही अशी PNG इथं ॲडजस्ट करून घ्यायची आहे आणि वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करून आपला आजचा हा रेडी व्हिडिओ ते एक्सपोर्टवर क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावना व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. तसला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.